जय शिवराय सर्वांना. आज आपण ऐकणार आहोत शिवचरित्रामधील राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू प्रसंग. पाचाडच्या वाड्यामध्ये आज भयान शांतता पसरली होती आणि असं म्हणा की तुम्ही आजचा दिवस हा काळा दिवस उजाडला होता. कारण माँसाहेबांची तब्येत एवढी खालावली होती की वैद्यराजांनी त्यांची नाडी बघितली आणि सांगितलं की माँसाहेबांचा मृत्यू हा नजीक आला आहे. आणि ही एक महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी खूप वाईट बातमी आणि काळा दिवस होता. कारण आज माँसाहेबांना श्वास लागला होता. जसा राज्याभिषेक झाला त्यानंतर काही दिवसांनी माँसाहेब आजारी झाल्या आणि सारख्या आजारी राहून राहून त्यांची तब्येत एवढी खालावली की आता त्यांना सोसणंही फार कठीण झालं होतं. दुपारची वेळ होती. राजेंनी दुपारचं निहारी करून सदरेमध्ये विश्रांती घेत असताना राजांना समोर कावरे बावरे झालेले, चेहरा लाल बुंद आणि रडवलेले झालेले शंभूबाळ दिसले. राजे शंभूबाळांचं अवसान पाहून तडकन उभे राहिले. शंभूबाळ, काय झालं? शंभूबाळांना काही बोलवेना. त्यांना हुंदका आला. कारण महाराणी सईबाई गेल्यानंतर शंभूबाळांना जीवापाड जपणारा कोण असेल तर माँसाहेब होत्या. अगदी त्यांची आई म्हणून काळजी घेणाऱ्या माँसाहेब होत्या. आधीच पोरका झालेला शंभूबाळ आपला आईच्या मायेला, आता आजीच्याही मायेला पोरका होणार होता. शंभूबाळांना हुंदका आवरला नाही आणि जसे गेले तसे आबासाहेब म्हणून छत्रपतींच्या गळ्यात पडले आणि ढासाढासा रडायला लागले. आबासाहेब, पटकन चला, माँसाहेबांना श्वास लागला आहे. माँसाहेबांना खूप कसं तरी होत आहे. आबासाहेब, पटकन चला. हे ऐकल्यानंतर तर छत्रपतींना कसलं भान राहिलं नाही. आधी जी मंडळी होती गडावर, अनाजी, मोरोपंत वगैरे, ते पालखी येत आहे राजे असं म्हणूपर्यंत राजे झरझर झरझर गडाखाली गड उतरायला लागले. सेवक मंडळी मागून धावत होते. राजे अक्षरशः स्वप्नात चालल्यासारखे झरझर चालत होते, पळत होते. राजांच्या चेहऱ्यावर चिंता एकदम फार उठून दिसत होती. राजांना काही सुचत नव्हतं. राजांना फक्त आणि फक्त माँसाहेबांचा चेहरा समोर दिसत होता. आबासाहेब आपल्यापासनं कोसो मीटर दूर असतानाही आपल्याला एका लोहादी पुरुषासारखं घडवलं. आपल्यावर एक मर्यादा पुरुष म्हणून संस्कार केले. एक आदर्श राज्यकर्ता कसा होईल याचे जे संस्कार आहे, जी विचार आहे, जी जडणघडण आहे, ती अगदी शिस्तबद्ध लहानपणापासूनच माँसाहेबांनी राजांवर केली होती. त्या माँसाहेब राजांना आठवत होत्या. राजे पाचाडच्या वाड्यात गेल्यानंतर सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. फक्त सगळे जण एकमेकांकडे बघत होते. आणि राजे आत गेले. राजांनी बघितलं माँसाहेब पलंगावर झोपलेले आहे. माँसाहेबांची मुद्रा फार कष्टी बनली होती. पुतळाबाई पायाजवळ आहे, पायांना चोळत बसले आहे आणि दासीही आहे. छत्रपतींचा आवाज ऐकल्यानंतर माँसाहेब उठून बसल्या. शिवबा, माँसाहेब, कशी आहे तब्येत? अरे शिवबा, पिकलेलं पान हे कधीतरी गळून पडायचंच. राजांना खूप रडायला आलं. पण आजारी माणसासमोर रडलेलं बरं नव्हे म्हणून राजांनी विषय बदलला आणि पुतळाबाईंना विचारले की राणीसाहेब, माँसाहेबांना मात्रा दिली? हो. वैद्यराज कुठे आहे? सॉरी, वैद्यराज गंगाशास्त्रींना आणायला गेले आहेत. गंगाशास्त्री म्हणजे त्या काळचे विख्यात एक वैद्य होते आणि त्यांचा गुण हा 100% यायचाच रुग्णाला. त्यावेळेस गंगाशास्त्री हे येत आहे हे ऐकून जरा वाड्यात सगळ्यांना समाधान वाटले. कारण गंगाशास्त्र्यांचा कधी अंदाज चुकत नव्हता, हा आजपर्यंतचा इतिहास होता. नंतर राजे
जिजाबाईंच्या जवळ बसले आणि जिजाबाईंचा हात हातात घेतला आणि त्यांना एवढं रडायला आलं की अक्षरशः बाई माणूस रडती असं राजे ढसाढसा रडायला लागले. त्यावेळेस शंभूबाई जिजाबाईंच्या उशाशी बसले होते. शंभूबाळ जिजाबाईंच्या केसांवर हात फिरवत होते. त्यांनाही हुंदका आला हे बघून. त्यांनीही जिजाबाईंच्या छातीवर डोकं ठेवलं आणि रडायला लागले. जिजाबाई, हा शोक आवरा राजे, तुम्ही छत्रपती आहे, हा शोक तुम्हाला शोभा देत नाही. तुम्हाला अख्खं राज्य सांभाळायचं आहे आणि एका जीव झाल्याने तुम्ही असं दुःखी होऊन जर रडणार असाल तर उपयोग काय? नाही मासाहेब, असं बोलू नका. तुम्ही आमच्यासाठी जीव नाही मासाहेब, तुम्ही आमचा श्वास आहे, तुम्ही आमचं सर्वस्व आहे मासाहेब. अरे हो शिवबा, तुम्हीच बोलला होता ना की मासाहेब सती जाऊ नका, आमचा पुरुषार्थ बघायला तुम्ही राहा. आम्ही ऐकलं तुमचं, आम्ही थांबलो, आम्ही तुमचा पुरुषार्थ बघितला, तुमचा आम्ही राज्याभिषेक बघितला, तुम्ही छत्रपती झालेले बघितलं आम्ही. आणि तुम्ही अगदी सगळ्या जगाचे सुख आमच्या लोटांगणी घातले, आमच्या पायावर घातले. अजून काय पाहिजे? आपल्या मुलांचं कर्तेपण पाहण्यातच ज्येष्ठांचं समाधान असतं आणि हे समाधान, या समाधानाचा आनंद घेत घेत ज्येष्ठांनी जगाला निरोप द्यायचा असतं शिवबा. हो मासाहेब, पण तुमच्याशिवाय जगणं हा विचारच आम्ही करू शकत नाही. तुमच्याशिवाय जगणं आम्हाला येणारच नाही मासाहेब, आम्ही जगू तरी कसं? त्यावेळेस जिजाबाई हसल्या आणि म्हणाल्या, शिवबा हे तुम्ही बोलताय? आणि जिजाबाईंनी आपल्या छातीवर डोकं ठेवलेल्या शंभूबाळांच्या केसांवर हात फिरवला. राजे, या पोराकडे बघा हो, 2 वर्षाचा असताना आई सोडून गेली. काय वाटलं असेल या जीवाला? आजूबाजूची लेकरं मोठी होत आहे, आई आई करताय, माय माय करताय, त्याला का आठवली नसेल का हो त्याची माय? आज मी 70 ओलांडली तेव्हा तुमची साथ सोडत आहे राजे. आपलाच पुत्र बघा, 2 वर्षाची असताना माय गमावली आहे त्याने. आम्ही भलेही जपलं तर हाताच्या फोडाप्रमाणे, पण माय ती माय असते ना, हे तुम्हालाही माहिती आहे ना. त्यावेळेस राजांना भान हरपल्यासारखं झालं. हे बघा राजे, ज्यावेळेस आपण खूप दुःखी आहे असं वाटू ना, किंवा आपल्यासारखं दुःख जगात कोणालाच नाही असं वाटेल ना, त्यावेळेस आपल्यापेक्षाही काही लोक दुःखी असतात, त्यांच्याकडे बघायचं आणि जगायचं. तुम्हाला असं वाटत आहे की 70 ओलांडली तरी आपल्या मासाहेबांनी आपल्याला सोडून जाऊ नये, तुम्ही शंभू बाळांकडे एकदा बघा. राजांना जिजाबाईंचा एक एक शब्द अगदी काळजापर्यंत जात होता आणि त्यांना अगदी कशाचंच त्राण राहिलं नव्हतं, कारण जिजाबाईंचा मृत्यू हे त्यांचं मन स्वीकारूच शकत नव्हतं. कारण आई ती आई असते. आणि नंतर गंगाशास्त्री आले. राजांनी गंगाशास्त्र्यांची भेट घेतली. गंगाशास्त्र्यांनी वैद्यराजांकडे मात्राची विचारपूस केली. मासाहेबांची नाडी बघितली आणि राजांना सांगितले, मी जी मात्रा दिली असती तीच वैद्यराज मात्रा देत आहे. राजे, रुग्णाने जर ठरवलं बरं व्हायचं तर तो बरं होतो, पण इथे रुग्णच बरं व्हायचं म्हणत नाहीये, तर आपली मात्रा तरी काय काम करणार? त्यावेळेस राजे परत जिजाबाईंच्याकडे गेले. आई साहेब, त्यावेळी जिजाबाई बोलल्या, राजे, पुष्कळ जगले, आता हा कुडीचा मोह सोडलेला बरा. आणि जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे.
सगळं करते पण तुमचं बघितलं, सगळं समाधान भेटलं. श्रींचं राज्य उभं राहावं ही जी इच्छा होती, ही जे स्वप्न आपण बघितलं होतं ते पूर्ण झालं. आता कुठल्याही मोहात न अडकता आम्हाला आज्ञा द्या. तुम्ही आम्हाला आज्ञा दिली तर आमचा आत्मा तृप्त राहील आणि समाधानी राहील. आणि हो शिवबा, आम्हीही तुमच्यात एवढं जखडलं गेलो आहे की असं कधीच वाटू नका की साहेब गेल्या. साहेब फक्त शरीराने जातील. ज्यावेळेस तुम्हाला आठवण येईल आमची, त्यावेळेस तुम्ही फक्त मागे वळून बघा. शोभा, आम्ही तुमच्या पाठीमागे तुमची सावली बनवून नेहमीच तुमच्या मागे उभं राहू आणि ते तुम्हालाही दिसेल. हो मासाहेब, सावली जरी मागे असली ना उभी, तरी सावलीला आपल्याला मिठी मारता येत नाही. सावलीशी आपल्याला गप्पा करता येते नाही. सावली आपल्याला धीर देत नाही आणि सावलीजवळ आपलं मनही मोकळं करता येत नाही. तुम्ही छत्रपती झाले, तुम्हाला फक्त साहेबांची नाही तर अख्ख्या स्वराज्याची काळजी घ्यायची आहे. अख्ख्या स्वराज्याची तुम्ही आता माय माऊली म्हणून सेवा करायची आहे. आणि नंतर भजन वगैरे सगळं सुरू झालं. सगळ्या भजनाचे स्वर जिजाबाईंच्या कानी पडायला लागले आणि जिजाबाई हळू समाधी अवस्थेत जायला लागल्या. आणि मध्यरात्री सगळ्या वाड्यात आक्रोश पसरला. महाराजांना कसलं भान राहिलं नव्हतं, कारण आई वडिलांची, गुरुची सगळी माया देणारी ही त्यांच्यासाठी साहेब राजमाता जिजाऊ होत्या. राजे धाय मुकून रडत होते आणि शंभूबाळाला मिठी मारून, शंभूबाळ, फार पोरके झालो आपण, फार पोरके झालो. एक असा जीव होता साहेब, म्हणजे आमच्या मनात जे चाललं आहे ना, ते आमच्या होठावर येण्याच्या आधी साहेबांना समजायचं. आम्ही जरी गडावर नसलो ना शंभूबाळ, तरी आम्हाला कसली काळजी नसायची, कारण राज्य कारभारामध्ये आमचा डावा हात बनून साहेब सर्व राज्यकारभार सांभाळायच्या, सर्व राज्यकारभार सांभाळायच्या. आणि राजे ढासा रडत होते. अग्निडाग वगैरे दिला, सर्व ज्या असता क्रिया वगैरे त्या सगळ्या क्रियाविधी पार पाडल्या. नंतर महाराजांना रात्री जाग यायची आणि जाग आल्यानंतर ते दचकून उठायचे आणि मासाहेब ओरडायचे. त्यावेळेस बाकीची मंडळी यायची. असंच राजांचं खूप दिवस चालू होतं. नंतर महाराणी पुतळाबाईंनी राजांची समजूत काढली. राजे, मृत्यू हा कोणाच्या हाती नसतो. जेवढं आयुष्य आपलं आहे तेवढं आपण जगतो. साहेब गेल्या, हे दुःख तुम्हाला जसं झालं आहे तसं आम्हालाही झालं आहे, सगळ्यांना झालं आहे. पण आता तुम्हाला त्या दुःखातनं सावरायला हवं. हो पुतळा, आम्ही तोच विचार करत आहोत. पण हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं आहे. या दुःखातून आम्ही कसं सावरू हेच आम्हाला कळत नाहीये, असं म्हटले. आणि आम्ही सावरण्याचा प्रयत्न करू असं वचन देऊन राजे परत गडाच्या टकमक टोकाकडे गेले आणि एकांत निवांत असं समोर भारावलेल्यासारखं निसर्गाकडे पाहत उभे राहिले. आई ही तुम्हाला आम्हाला माहिती आहे प्रत्येकासाठी काय आहे. जे एक सासूरवाशी नसते ना, ती माहेरी गेल्यानंतर तिला विचारा, आई नाही दिसली तर तिच्या जीवाची किती कासावीस होती. किंवा ज्या लेकी आहे त्यांनी त्यांची आई गमावली आणि त्यांना माहेर विसरावं लागलं, त्या लेकींना विचारा. आणि एक म्हण आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
खरंच आईसारखी माया आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणीच लावू शकत नाही. अगदी थोडीशी ठेच लागली तरी पटकन आपल्या तोंडातनं पहिला आई ग हा शब्द बाहेर पडतो. आणि या सगळ्या जगात ज्या ज्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती आहे त्या व्यक्तींपेक्षा म्हणतात ना 9 महिने आपल्यावर जास्त प्रेम करणारी आपली आई ते कदाचित खरंच आहे. तेव्हा जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत आपले आई वडील असतील त्यांचं मन जपा. आपण जो प्रत्येक निर्णय घेत आहे तो त्यांना विचारून घ्या. कारण जगात आई वडील हेच असे 2 व्यक्ती आहे की त्यांना आपलं वाईट व्हावं हे कधीच वाटणार नाही. आणि वृद्ध जर असेल तर 100% आपण आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे. आपण बालपणी आपलं बोट धरून आपल्याला चालायला शिकवणाऱ्या आई वडिलांना वृद्ध अवस्थेत त्यांचा धीरपणा काठीपणा त्यांना एकटं कधीही सोडू नका. आपण आपला इतिहास हा ऐकत आहे तर हा इतिहास फक्त ऐकायचा नाही तर या इतिहासातनं आपण शिकायचं असतं. आपण ते आपल्या अंतःकरणात उतरवायचं असतं आणि आपण तसं वागायचं असतं. तेव्हा नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच माझे सर्व व्हिडिओ बघा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.